सानवीचं वय 6 वर्षाची, पण तिला जे आजार आलेली आहे ती आजार तिच्या वयापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता, तरी पण ती स्वतःच्या विल पॉवरने म्हणजे स्वतःपाशी जे कॉन्फिडन्स आहे तिचा, ते कॉन्फिडन्सने ती आजारांना हरून जिंकून पुढे आलेली असं मी सांगू शकते. मला खेळायला आवडते, कार्टून बघायला आवडते, ड्रॉइंग करायला आवडते आणि फ्रेंड्स सोबत खेळायला आवडते. 6 इयर्स पर्यंत खूप छान होती. त्याच्यानंतर तिला अचानकच डोळे पिवळे दिसत होते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही गावाला डॉक्टरकडे नेले. मग त्यांनी म्हणले की असं तिला विल्सन डिसिजन झालेलं आहे. मग डॉक्टरने म्हणलं तिला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागते. आमचा विश्वास पूर्णपणे गेले होते की आम्ही हिला कसं करून वाचू शकतोय किंवा आम्ही वाचू शकतो का नाहीये, ह्या कंडिशनला आम्ही आलो होते. सर, आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला पैशाचं अरेंजमेंट करायचं होतं. तेव्हा माझे मिस्टरांची एक फ्रेंड होते, त्यांनी म्हटलं की असं एक संस्था आहे इन्फेक्ट गुरु म्हणून, त्यांच्याकडे तुम्ही हे करा, मग तुम्हाला हेल्प होईल. मग आम्हाला त्या सजेशनानुसार आम्ही प्रोसिजर करत गेलो. तर आम्हाला त्या संस्थेकडून म्हणजे हा इम्पॅक्ट गुरु त्यांच्याकडून आम्हाला खूप म्हणजे त्यांचा हेल्प झालेले. तरी सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आम्ही तिला ट्रान्सप्लांट करू शकलोय. सानवी आता पूर्णपणे बरी झालेली आहे. तिला कुठलाही आता सध्या प्रॉब्लेम नाहीये, काही नाहीये, व्यवस्थित राहतीये. आमच्याकडून इम्पॅक्ट गुरु पूर्ण ग्रुपला, त्यांच्या कंपनीला आमच्याकडून थँक्यू बोलू शकतो.